नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, भारतीय राज्यघटना या विषयामध्ये आपण संसदीय शासन व्यवस्था डिस्कस करत होतो। त्यामध्ये लास्ट टाइम आपण पाहिलं की राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहामध्ये काय डिफरन्स आहे, काय फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन त्या संदर्भातलं पूर्ण बेसिक जे आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते ऑलमोस्ट आपण डिस्कस केलेलं आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसभा आणि लोकसभा ह्या दोन्ही सभागृहाला कोणत्या प्रकारचे अधिकार प्राप्त होत असतात। मित्रांनो, आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू लोकसभा आणि राज्यसभेच्या अधिकारासंदर्भात 3 टाइप्समध्ये मुद्दे पाहावे लागतात। जसे की लोकसभा आणि राज्यसभेचे कायदेविषयक अधिकार कोणते आहेत, कारण की लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृह हे संसदेचे अविभाज्य अंग आहेत। कलम 79 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की भारतासाठी कायदे निर्मिती करण्यासाठी किंवा कायदे निर्माण करण्यासाठी एक संसद असेल की ज्यामध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा हे 2 सभागृह म्हणजे या 3 घटकांचा समावेश असेल। मग त्याच्यामध्ये कायदे निर्माण करत असताना राज्यसभा आणि लोकसभेचा कोणता रोल असतो तो एक मुद्दा त्यांच्या अधिकारासंदर्भात। दुसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांना कोणकोणते समान अधिकार प्राप्त होतात। आणि तिसरा मुद्दा म्हणजे दोन्ही सभागृहाला स्पेशल अधिकार कोणते आहेत, विशेष अधिकार कोणते आहेत। तर या संदर्भात आपण आज डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, एक्झामशी रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टंट लेक्चर आहे, त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत पाहावं लागेल। आणि जर तुम्हाला आपले हे व्हिडिओज मिळत नसतील तर नियमित व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी एकलव्य एज्युकेटर्स हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील। बघूया मित्रांनो आपण राज्यसभा आणि लोकसभेचे अधिकार। विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांना जे अधिकार प्राप्त होतात त्या संदर्भात डिस्कस करत असताना जे काही मुद्दे आपल्याला पाहावे लागतात एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कायदेविषयक अधिकार। आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की राज्यसभा आणि लोकसभा हे दोन्ही सभागृह संसदेचे अविभाज्य अंग आहेत आणि संसदेच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये कायद्याची निर्मिती केली जाते। म्हणजे होते असं की कोणताही कायदा जर आपल्याला तयार करायचा असेल तर तशा प्रकारचं विधेयक संसदेमध्ये सादर करावं लागते, म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभेमध्ये ते विधेयक सादर करावं लागते। जेव्हा या दोन्ही सभागृहाची त्याला संमती मिळेल आणि त्यानंतर राष्ट्रपतींची संमती मिळेल तेव्हा त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होत असते। मग आता हे जे विधेयक आहे तर ते विधेयक 4 प्रकारचं असू शकते। एक तर साधं विधेयक किंवा धनविधेयक किंवा वित्त विधेयक आणि घटनादुरुस्ती विधेयक असं 4 प्रकारचं विधेयक असते। मग ह्या 4ही प्रकारच्या विधेयकाला संमती देत असताना राज्यसभा आणि लोकसभा ह्या दोन्ही सभागृहाचा काय रोल असतो तो आपल्याला इथे डिस्कस करायचा। त्यामध्ये आपण पाहू फर्स्ट साधं विधेयक। जेव्हा साधं विधेयक सभागृहामध्ये सादर केलं जाते तेव्हा हे दोन्ही सभागृह कोणता रोल प्ले करतात। आपण असं पाहू की हे जे साधं विधेयक आहे हे साधं विधेयक सादर करत असताना सर्वप्रथम ते आपण लोकसभा किंवा राज्यसभा ह्या दोन्ही सभागृहामध्ये सादर करू शकतो। ठीक आहे, सर्वप्रथम, कारण की परीक्षेमध्ये हे बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात की साधं विधेयक हे सर्वप्रथम लोकसभेत सादर केलं जाते की राज्यसभेत, तर तिथे 2 पैकी कोणत्याही सभागृहामध्ये ते सादर करता येते सर्वप्रथम। आता आपण एक उदाहरणासाठी असं धरू की लोकसभेमध्ये ते विधेयक सादर केलं, लोकसभेमध्ये विधेयक सादर केल्यानंतर त्या विधेयकावर चर्चा होईल, चर्चा झाल्यानंतर ते विधेयक तिथे संमत केलं जाईल। जेव्हा लोकसभेत ते विधेयक संमत केलं जाईल तेव्हा ते विधेयक पुढे जाते राज्यसभेमध्ये। आता राज्यसभेमध्ये ते विधेयक गेल्यानंतर राज्यसभेला कोणत्या प्रकारचे अधिकार प्राप्त होतात। ठीक आहे, असंही होऊ शकते की ते विधेयक राज्यसभेत सादर केलं सर्वप्रथम, तिथे पास झालं आणि ते लोकसभेत गेलं। जेव्हा ज्या सभागृहात सर्वप्रथम विधेयक सादर केलं त्याला आपण म्हणू प्रथम सभागृह, आणि सेकंड टाइम जेव्हा दुसऱ्या सभागृहाकडे विधेयक जाईल तेव्हा त्याला म्हणू आपण द्वितीय सभागृह, जस्ट आपल्याला समजून घेण्यासाठी। ठीक आहे, आता या उदाहरणामध्ये आपण असं म्हणू की लोकसभेने संमत केलेलं विधेयक राज्यसभेमध्ये गेलं आणि आता राज्यसभेला कोणते अधिकार प्राप्त होतात। ठीक आहे, तर राज्यसभेला अधिकार कोणते प्राप्त होतील, जसे की फर्स्ट पहिला अधिकार प्राप्त होईल विधेयक संमत करणे, विधेयकाला संमती देणे। जर राज्यसभेने त्या विधेयकाला संमती दिली, ठीक आहे, साध्या विधेयकाला संमती दिली, तर याचा अर्थ असा होतो की दोन्ही सभागृहांनी त्या विधेयकाला संमती दिली आणि ते विधेयक जाते राष्ट्रपतींकडे आणि राष्ट्रपतींनी त्या विधेयकाला संमती दिली की त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होते। ठीक आहे, हे झालं एक। दुसरा अधिकार प्राप्त होतो राज्यसभेला की लोकसभेने पारित केलेलं विधेयक की जे राज्यसभेत आलेलं आहे, राज्यसभा दुसरा एक निर्णय घेऊ शकते की दुरुस्त्या सुचविणे। ठीक आहे, राज्यसभेला त्या विधेयकामध्ये काही गोष्टी मान्य नाही आहेत म्हणून मग राज्यसभा काय करेल, त्या विधेयकाला संमती देणार नाही, तर त्या विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचवेल।
त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवेल आणि ते विधेयक सुधारणा सुचवून संमत करेल आणि परत पाठवेल लोकसभेकडे. ठीक आहे, अशी कंडिशन होऊ शकते किंवा तो एक अधिकार राज्यसभेला प्राप्त होऊ शकतो. तिसरा एक अधिकार राज्यसभेला प्राप्त होतो तो म्हणजे पूर्णतः असंमत करणे. म्हणजे राज्यसभेमध्ये ते विधेयक आल्यानंतर राज्यसभा त्या विधेयकाला असंमत करेल. म्हणजे थोडक्यात त्या विधेयकावर चर्चा होईल, चर्चा झाल्यानंतर त्या विधेयकावर मतदान घेतलं जाईल आणि मतदान घेत असताना तिथे जे आपल्याला साधं बहुमत पाहिजे तर साधं बहुमत त्याला मिळणार नाही, म्हणजे विधेयक असंमत होईल, विधेयक नाकारलं जाईल. ठीक आहे, हे झाला तिसरा अधिकार राज्यसभेला. आता चौथा अधिकार आहे की विधेयक प्रलंबित करणे. राज्यसभा काय करू शकते की त्या विधेयकावर चर्चाच करायची नाही, ते विधेयक आहे तसंच प्रलंबित ठेवायचं, कोणत्याही प्रकारचं चर्चा त्यावरती केली जाणार नाही. अशा प्रकारचं एक ॲक्शन राज्यसभा घेऊ शकते. ठीक आहे, तर मित्रांनो हे जे 4 प्रकारचे अधिकार आहेत हे 4 प्रकारचे अधिकार प्राप्त होतात राज्यसभेला. कधी? जेव्हा विधेयक लोकसभेने पास केलं, साधं विधेयक, आणि ते राज्यसभेत पाठवलं, किंवा राज्यसभेत सर्वप्रथम मांडलं आणि ते जर राज्यसभेने पास करून लोकसभेत पाठवलं तर लोकसभेला सुद्धा हे 4 अधिकार प्राप्त होतात. आता इथे होते कसं, पहिल्या कंडिशनमध्ये तर विधेयक संमत झालं, राष्ट्रपतींनी संमती दिली आणि त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये झालं. ठीक आहे, परंतु या 3 कंडिशनमध्ये, ठीक आहे, 3 कंडिशनमध्ये त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात होत नाही. मग आता इथे काय ॲक्शन घेतली जाते, तर त्यामध्ये होते कसं लक्षात घ्या मित्रांनो. जर दुरुस्त्या सुचवल्या, ठीक आहे, राज्यसभेने, आणि त्या दुरुस्त्या जर लोकसभेला मान्य असतील आणि त्यांनी ते स्वीकारल्या तर ते विधेयक पास होते आणि राष्ट्रपतींकडे जाते संमतीसाठी. परंतु लोकसभेला जर त्या दुरुस्त्या मान्य नसतील तर मग तिथे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होतो की ज्या बाबी लोकसभेला मान्य आहेत त्या राज्यसभेला मान्य नाहीत आणि ज्या राज्यसभेला मान्य आहेत त्या लोकसभेला मान्य नाहीत. म्हणजे त्या विधेयकासंदर्भात दोन्ही सभागृहामध्ये मतभेद आहे, म्हणजे विधेयक पास होऊ शकत नाही. म्हणजे या कंडिशनमध्ये विधेयक पास होणार नाही. सेकंड, पूर्णतः असंमत केलं, इथे तर पास होणारच नाही. विधेयक प्रलंबित ठेवलं, इथेही पास होणार नाही. म्हणजे ह्या 3 कंडिशनमुळे जर विधेयक संमत झालं नाही तर याला म्हणतो आपण घटनात्मक पेचप्रसंग. ठीक आहे, बघा साध्या विधेयकासंदर्भात घटनात्मक पेचप्रसंग कोणता असतो, तर जेव्हा विधेयक संमत होऊ शकत नाही तेव्हा त्याला म्हणू आपण घटनात्मक पेचप्रसंग. मग हा पेचप्रसंग कसा सोडवला जातो, तर हाच पेचप्रसंग सोडण्याचा अधिकार तो राष्ट्रपतींना असतो. राष्ट्रपती काय करतात, तर दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना एकत्र बसवतात, म्हणजे त्याला म्हणू आपण संयुक्त अधिवेशन. ठीक आहे, संयुक्त बैठक असे म्हणू शकतो आपण. मग राष्ट्रपती दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना संयुक्त अधिवेशनामध्ये बोलवतात आणि त्या अधिवेशनामध्ये ते विधेयक, साधं विधेयक मांडलं जाते, चर्चा होते आणि तिथे मतदान केलं जाते. आणि जर तिथे जर साध्या बहुमताने जर ते विधेयक जर संमत झालं तर विधेयक संमत झालं आणि जर विधेयक नाकारलं गेलं तर विधेयक तिथेच समाप्त झालं. थोडक्यात काय, तर राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाला साधं विधेयक संमत करत असताना समान अधिकार प्राप्त होतात. इतकं डिस्कशन यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असेल. त्यानंतर बघू आपण सेकंड, धनविधेयक. आता धनविधेयक सादर करत असताना इथे आपण पाहू की ते विधेयक सर्वप्रथम लोकसभेतच सादर करावं लागते, राज्यसभेत सर्वप्रथम सादर करता येत नाही. ठीक आहे, म्हणजेच कायदेविषयक अधिकारामध्ये धनविधेयकासंदर्भात लोकसभेला राज्यसभेपेक्षा जास्त अधिकार प्राप्त झालेले आहेत, कारण की ते विधेयक सर्वप्रथम लोकसभेत सादर करावं लागते. साहजिक आहे, लोकसभेत सादर केलेलं विधेयक लोकसभेत पास होईल आणि मग ते जाईल राज्यसभेत. आता इथे मुद्दा आपला असा आहे डिस्कशनचा की राज्यसभेला विधेयकासंदर्भात कोणते अधिकार प्राप्त होतात, तर त्यामध्ये आपण पाहू. ठीक आहे, बघा इथे सर्वप्रथम लोकसभेत सादर, मग आता राज्यसभेला कोणते अधिकार प्राप्त होतात, तर राज्यसभेला अधिकार प्राप्त होतात की राज्यसभा एक तर ते विधेयक संमत करेल. राज्यसभेने जर धनविधेयक संमत केलं तर त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होते. ठीक आहे, इथे प्रश्नच निर्माण होत नाही. मग सेकंड, की शिफारशींसह लोकसभेकडे पाठवेल. राज्यसभा काय करेल, ते जे धनविधेयक आहे त्या धनविधेयकामध्ये ज्या बाबी त्यांना मान्य नाहीत त्यामध्ये सुधारणा करेल आणि त्या सुधारणा संमत करून त्या नवीन शिफारशी किंवा त्याच्या ज्या काही रिकमेंडेशन आहेत त्या काय करतील, ते लोकसभेला कळवतील किंवा तशा प्रकारचं विधेयक लोकसभेकडे पाठवतील. ठीक आहे, त्यानंतर प्रलंबित ठेवू शकतील. राज्यसभा ते विधेयक प्रलंबित ठेवू शकते. आता राज्यसभेने जर ते विधेयक प्रलंबित ठेवलं तर ते केवळ 14 दिवसासाठी ठेवता येते. 14 दिवसापेक्षा जास्त काळासाठी राज्यसभा ते विधेयक प्रलंबित ठेवू शकत नाही. मित्रांनो, ह्या 2 कंडिशनमध्ये काय होतं लक्षात घ्या. या कंडिशनमध्ये तर राज्यसभेने संमती दिल्यानंतर धनविधेयक संमतच होते
आणि ते राष्ट्रपतीकडे जाते. परंतु ह्या कंडिशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. इथे काय होते तर शिफारशींसह जर ते विधेयक त्या विधेयकामध्ये सुधारणा सुचविल्या आणि ते परत लोकसभेकडे पाठवलं, लोकसभेला जर त्या शिफारशी मान्य नसतील तर ते विधेयक संमत झालं असं मानलं जाते. पुन्हा राज्यसभेकडे पाठवायची आवश्यकता नाही, डायरेक्ट राष्ट्रपतींकडे जाते. राज्यसभेने जर ते विधेयक प्रलंबित ठेवलं 14 दिवसासाठी किंवा 14 दिवसापेक्षा जास्त दिवस जर प्रलंबित ठेवलं तर 14 दिवसाच्या नंतर ते विधेयक राज्यसभेमध्ये संमत झालं असं मानलं जाते आणि ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं जाते. म्हणजे थोडक्यात काय तर धनविधेयकासंदर्भात राज्यसभेला फारसे अधिकार दिलेले नाहीत. म्हणजे काहीही झालं तरी राज्यसभा धनविधेयक थांबवू शकत नाही. ठीक आहे. परंतु साध्या विधेयकाबाबतीत मात्र राज्यसभा धनविधेयक थांबवू शकते. त्या बाबतीत समान अधिकार प्राप्त झाले दोन्ही सभागृहाला. त्यानंतर आहे वित्त विधेयक. आता हे जे धनविधेयक हे भारतीय संविधानातील कलम 110 नुसार आहे. आता पुढचं जे आहे ते वित्त विधेयक. वित्त विधेयक हे दोन प्रकारचे असतात. ठीक आहे. वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 ह्या दोन्ही विधेयकासंदर्भात राज्यसभा आणि लोकसभेला कोणते अधिकार प्राप्त होतात. आता हे जे दोन विधेयक आहेत तर हे दोन्ही विधेयक सादर करत असताना त्यामधलं हे जे पहिलं विधेयक आहे वित्तीय विधेयक 1 हे सर्वप्रथम लोकसभेतच सादर करावं लागते. एक्झॅक्टली बघा, वित्तीय विधेयक 1 हे सर्वप्रथम लोकसभेतच सादर केलं जाते. वित्तीय विधेयक 2 जे आहे हे लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहामध्ये सर्वप्रथम सादर करता येते. परंतु वित्तीय विधेयक 1 की जे भारतीय संविधानातील कलम 117 उपकलम 1 नुसार आहे, हे विधेयक धनविधेयकाप्रमाणेच सर्वप्रथम लोकसभेमध्येच सादर करावं लागते आणि लोकसभेने संमती दिल्यानंतर मग ते विधेयक जाते राज्यसभेकडे. एक्झॅक्टली. आणि वित्तीय विधेयक 2 मात्र राज्यसभा किंवा लोकसभा कोणत्याही सभागृहामध्ये सादर करता येते आणि त्या सभागृहाने त्याला संमती दिली की ते विधेयक जाते दुसऱ्या सभागृहाकडे. ठीक आहे. आता नंतर हे झालं सभागृहामध्ये मांडण्यासंदर्भात. वित्त विधेयक सभागृहामध्ये मांडण्यासंदर्भात की ते लोकसभेमध्ये आधी की राज्यसभेमध्ये आधी. आता कोणत्याही सभागृहामध्ये ते विधेयक मांडलं आणि त्या सभागृहामध्ये ते विधेयक संमत झालं, त्यानंतरची प्रक्रिया काय आहे तर त्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया साध्या विधेयकाप्रमाणे फॉलो केली जाते. ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, वित्त विधेयक हे दोन्ही विधेयक साध्या विधेयकाप्रमाणे संमत केले जातात. म्हणजे जसं की धनविधेयकासंदर्भात राज्यसभा केवळ 14 दिवसच विधेयक प्रलंबित ठेवू शकते किंवा शिफारशी सुचवू शकते, परंतु त्या लोकसभेवर बंधनकारक नसतात. ठीक आहे. अशा प्रकारच्या तरतुदी आपल्याला इथे दिसत नाहीत. तर या ठिकाणी काय होईल तर साध्या विधेयकाप्रमाणे हे विधेयक संमत केलं जाते. म्हणजे काय तर राज्यसभा हे विधेयक थांबवू शकते, 14 दिवसापेक्षाही जास्त काळासाठी प्रलंबित ठेवू शकते आणि घटनात्मक पेचप्रसंग जर निर्माण झाला तर साध्या विधेयकाप्रमाणे इथे सुद्धा संयुक्त बैठक बोलवता येते किंवा म्हणजे बोलवली जाते. थोडक्यात काय तर वित्त विधेयक केवळ जे वित्त विधेयक 1 आहे ते सादर करण्यासंदर्भातच राज्यसभा आणि लोकसभेला थोडेसे भिन्न अधिकार प्राप्त होतात. बाकी संमती संदर्भात जर पाहिलं तर दोन्ही सभागृहाला समान अधिकार प्राप्त होतात. त्यानंतर शेवटचं जे विधेयक आहे घटनादुरुस्ती विधेयक. आता घटनादुरुस्ती विधेयकासंदर्भात जर आपण पाहिलं तर घटनादुरुस्ती विधेयक हे सर्वप्रथम कोणत्या सभागृहामध्ये सादर केलं जाते तर सर्वप्रथम ते आपण लोकसभेमध्ये सादर करू शकतो आणि राज्यसभेमध्ये सुद्धा सादर करू शकतो. त्याला आपण म्हणू दोन्हीही सभागृहात. ठीक आहे. सर्वप्रथम दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहात सादर करता येते. ठीक आहे. आणि हे जे विधेयक आहे तर ते विधेयक संमत करत असताना दोन्ही सभागृहात ते स्वतंत्र पद्धतीने संमत झालं पाहिजे. एक्झॅक्टली. म्हणजे याचा अर्थ काय तर त्या विधेयकासंदर्भात संयुक्त बैठक बोलवता येत नाही. म्हणजे ते विधेयक जर सर्वप्रथम लोकसभेत सादर केलं तर लोकसभेत ते विधेयक पास करावं लागते, त्यानंतर जाईल राज्यसभेमध्ये सुद्धा ते विधेयक पास करावं लागते आणि जर राज्यसभेने 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी जर ते प्रलंबित ठेवलं तर तिथे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होतो. ठीक आहे. आणि तसा जर घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला तर ते त्यासाठी संयुक्त बैठक बोलवता येत नाही. किंवा लोकसभेने संमत केलेलं विधेयक जर राज्यसभेत पाठवलं आणि राज्यसभेने त्याच्यामध्ये जर काही दुरुस्त्या सुचवल्या आणि ते जर लोकसभेमध्ये पाठवलं आणि लोकसभेला जर त्या दुरुस्त्या मान्य नसतील तर ते घटनादुरुस्ती विधेयक पास होत नाही आणि तशा प्रकारचा कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक किंवा घटनात्मक पेचप्रसंग सोडण्यासाठी संयुक्त बैठक बोलवता येत नाही. थोडक्यात काय तर इथे साधं विधेयक
साधं विधेयक जर संमत होत नसेल, दोन्ही सभागृहामध्ये जर मतभेद असतील तर संयुक्त बैठकीने ते संमत करता येते. परंतु घटनादुरुस्ती विधेयक मात्र दोन सभागृहामध्ये जर मतभेद असतील तर ते संमत करणं इम्पॉसिबल आहे. म्हणून आपल्याला पाहायला मिळेल की GST देशामध्ये लागू करण्यासाठी दोन्हीही सभागृहाचं म्हणजे GST लागू करण्यासाठी घटनादुरुस्ती करणं आवश्यक होतं आणि दोन्ही सभागृहाचं त्यावरती मतभेद होत होतं. त्याच्यामुळे अगदी 2005 पासून ते 2015पर्यंत ते विधेयक संमत होऊ शकलं नाही. ठीक आहे ना. तर अशा प्रकारचं हे झाला कायदेविषयक अधिकार. आता आपण बघूयात दोन टाईप्समध्ये आपण ह्या दोन्ही सभागृहाचे हक्क बघू. जसं की दोन्ही सभागृहाला एक समान प्राप्त होणारे अधिकार. ठीक आहे, त्याला आपण म्हणू समान अधिकार आणि दोन्ही सभागृहाला काही वेगवेगळे अधिकार प्राप्त होतात, त्याला विषम अधिकार असं म्हणू किंवा ते स्पेशल अधिकार आहेत. म्हणजे असे काही अधिकार की जे केवळ राज्यसभेला आहेत ते लोकसभेला नाहीत आणि काही की जे लोकसभेला आहेत केवळ ते. ठीक आहे, त्यामध्ये आपण पाहू आधी समान अधिकार. तर दोन्ही सभागृहाला एक समान अधिकार कोणते प्राप्त होतात, जसं की साधं विधेयक. बरोबर आहे, आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे ते. ठीक आहे, की जर समजा संसदेमध्ये साधं विधेयक सादर केलं तर ते साधं विधेयक सादर करणे आणि ते संमत करणे या सर्व प्रक्रियेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाला एक समान अधिकार प्राप्त होतात. मग ते साधं विधेयक असेल किंवा घटनादुरुस्ती विधेयक असेल एक्झॅक्टली, किंवा मग वित्तीय विधेयक 2 आहे. वित्तीय विधेयक 1 संदर्भात सुद्धा समान अधिकार प्राप्त होतात. फक्त वित्तीय विधेयक 1 हे केवळ लोकसभेत सादर केलं जाते आणि ते संमत करण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन्ही सभागृहाला एक समान अधिकार प्राप्त होतात. हे झालं कायदे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये समान अधिकार. पुढचा मुद्दा असा आहे की राष्ट्रपतींची निवडणूक आणि महाभियोग ह्या ज्या दोन प्रक्रिया आहेत, ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाला इक्वल राईट्स प्राप्त होतात, समान अधिकार प्राप्त होतात. कारण की आपण पाहिलं होतं राष्ट्रपतीचं जेव्हा आपण इलेक्शन पाहिलेलं आहे, सेपरेट जो टॉपिक डिस्कस केला आपण राष्ट्रपतींचा, त्या टॉपिकमध्ये पाहिलं की जेव्हा राष्ट्रपतींची निवड केली जाते तेव्हा ती निवड अप्रत्यक्ष पद्धतीने केली जाते आणि अप्रत्यक्ष पद्धतीने निवड करत असताना तिथे एक निर्वाचन मंडळ नियुक्त केलं जाते. मग त्या निर्वाचन मंडळामध्ये राज्यसभा आणि लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य त्यांचा समावेश होतो. म्हणजेच इथे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेचे निर्वाचित सदस्य सहभागी होऊ शकतात. दोन्ही सभागृहाला समान अधिकार आहे. तसंच त्याच राष्ट्रपतींना जेव्हा पदमुक्त केलं जाते महाभियोगाच्या ठरावानुसार, तेव्हा तो महाभियोगाचा ठराव दोन्ही सभागृहामध्ये चालवला जातो. कोणत्याही सभागृहामध्ये सर्वप्रथम तो ठराव सादर करता येतो आणि तो दोन्ही सभागृहामध्ये संमत झाल्यानंतर मग राष्ट्रपतींचं पद हे रिक्त होत असते महाभियोगाच्या ठरावानुसार किंवा त्या प्रक्रियेनुसार. तर या बाबतीत तिथे समान अधिकार आहेत राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाला. पुढे आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, मग त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि इतर न्यायाधीश, तसंच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश, मग उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट ह्या दोन्ही न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्या न्यायाधीशांना पदमुक्त करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होतो आणि त्या प्रक्रियेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृह इक्वल लेवलवर सहभागी होऊ शकतात. दोन्ही सभागृहाला समान अधिकार प्राप्त होतात. मग ते सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असोत अथवा कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणजे आपल्या देशाचे कॅग, ठीक आहे, ते असतील, त्याला आपण महालेखा परीक्षक असं म्हणतो, त्यांना पदमुक्त करताना सुद्धा दोन्ही सभागृह सहभागी होतात. आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांनाही पदमुक्त करताना हे दोन्ही सभागृह इक्वल लेवलवर पार्टिसिपेट करू शकतात. त्यानंतर आहे मंत्रिमंडळात सहभागी होणे, म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा. ठीक आहे, आपण असं पाहू की राज्यसभेचे जे सदस्य असतात आणि लोकसभेचे जे सदस्य आहेत, तर राज्यसभेचे सदस्य आणि लोकसभेचे सदस्य दोन्ही सभागृहाचे सदस्य हे मंत्रिमंडळामध्ये सहभागी होऊ शकतात. मंत्रिमंडळात जो व्यक्ती मंत्री बनतो तो व्यक्ती राज्यसभा किंवा लोकसभा दोनपैकी कोणत्याही एका सभागृहाचा सदस्य असणं खूप आवश्यक असते किंवा तो मंत्री बनू शकतो. तिथून पुढे 6 महिन्याच्या आत त्याला ह्या दोनपैकी कोणत्याही एका सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागते. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा की जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाचे जे सदस्य असतात तर त्या मंत्रिमंडळामध्ये राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना तिथे नियुक्त होण्याचा हक्क प्राप्त होतो. हे झाले इक्वल अधिकार. त्यानंतर आणखी इक्वल अधिकार कोणता आहे की जेवढ्याही प्रकारच्या आणीबाणी आहेत त्या आणीबाणीला संमती देत असताना दोन्ही सभागृहाची संमती घ्यावी लागते. आणीबाणीचं एक स्वतंत्र चॅप्टर आपण मागे डिस्कस केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता.
त्यामध्ये आपण पाहिलं होतं की 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत. त्या कोणकोणत्या? तर त्यामध्ये कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 नुसार राज्य आणीबाणी किंवा त्याला आपण घटनात्मक आणीबाणी, राष्ट्रपती राजवट असं म्हणतो, आणि कलम 360 नुसार वित्तीय आणीबाणी. ह्या तिन्ही प्रकारच्या आणीबाणी जेव्हा देशामध्ये लागू केल्या जातात तेव्हा त्या तिन्ही आणीबाणीला संसदेची संमती आवश्यक असते. म्हणजे ह्या दोन्ही सभागृहाची संमती ही आवश्यक असते. म्हणून सर्व प्रकारच्या आणीबाणी लागू करत असताना ह्या दोन्ही सभागृहाची संमती घ्यावी लागते. म्हणजेच या बाबतीत दोन्ही सभागृहांना समान अधिकार प्राप्त होतात. त्याच्यानंतर शेवटचं आपण पाहू की सर्वोच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट किंवा मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC आयोग. मग हा UPSC आयोग आहे किंवा सर्वोच्च न्यायालय आहे, यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर आणखीन वृद्धी करायची असेल, त्यांच्या अधिकारामध्ये आणखीन वाढ करायची असेल, तर तशा प्रकारच्या अधिकारामध्ये वाढ करत असताना ती राज्यसभा आणि लोकसभेमध्ये वाढ करता येते किंवा तशा प्रकारचा ठराव हा राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहाला पास करावा लागतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि UPSC आयोग ह्या दोन संस्थांचा अधिकार वाढवत असताना तो वाढवण्याचा अधिकार हा दोन्ही सभागृहाला प्राप्त होतो. तर हे झालं मित्रांनो समान अधिकार राज्यसभा आणि लोकसभा ह्या दोन्ही सभागृहाला. आता आपण बघू की विषम अधिकार. ठीक आहे, आता विषम अधिकार म्हणजे काय? तर जो अधिकार राज्यसभेला प्राप्त होतो तसा अधिकार लोकसभेला प्राप्त होत नाही. त्यांचे ते विशेष अधिकार आहेत. थोडक्यात आपण असं म्हणू विशेष अधिकार. ठीक आहे, बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्न विचारले जातात की काय विशेष अधिकार प्राप्त होतात राज्यसभा आणि लोकसभा ह्या दोन सभागृहाला. जसे की त्यामध्ये आपण आधी डिस्कस करू राज्यसभा. आता राज्यसभेला कोणते विशेष अधिकार आहेत? तर त्यामध्ये कलम 249. कलम 249 मध्ये भारतीय संविधानात असं सांगण्यात आलं की जर संसदेला म्हणजेच केंद्र सरकारला राज्यसूचीतील विषयांवर जर कायदा करायचा असेल तर तसा कायदा करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ राज्यसभा देऊ शकते. म्हणजेच मित्रांनो लक्षात घ्या की आपण ऑलरेडी पाहिलेले संसदीय शासन व्यवस्था डिस्कस करताना की केंद्र सरकारला काही अधिकार प्राप्त झाले कायदे करण्यासंदर्भात आणि घटक राज्याला राज्य सरकारला काही अधिकार प्राप्त झाले. केंद्र सरकारला जे अधिकार प्राप्त झाले त्याला आपण म्हणतो केंद्र सूची. ठीक आहे, म्हणजे ज्या विषयासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला प्राप्त होतो, संसदेला प्राप्त होतो, त्या विषयांना आपण म्हणतो केंद्र सूची. आणि ज्या अधिकारावर कायदे करण्याचा अधिकार हा राज्याला प्राप्त झालेला आहे त्याला म्हणतो आपण राज्य सूची. ठीक आहे, मग इथे मुद्दा असा आहे की राज्य सूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार घटक राज्यांचा आहे. म्हणजेच केंद्र सरकार या राज्यसूचीतील विषयावर कायदा करत नाही. परंतु जर सामूहिक हित किंवा सार्वजनिक हित लक्षात घेता या राज्यसूचीतील एखाद्या विषयावर कायदा करणं, राष्ट्रीय स्तरावर कायदा करणं हे जर आवश्यकच असेल तर अशा वेळेस तसा ठराव केवळ आणि केवळ राज्यसभेत मांडावा लागतो. आणि जर राज्यसभेने जर संमती दिली, कलम 249 मध्ये सांगितलंय की जर राज्यसभेमध्ये 2/3 मेजॉरिटीनी, ठीक आहे, विशेष बहुमताने जर तसा ठराव पास केला की राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला देण्यात यावा, असा ठराव जर पास झाला तरच या राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होतो. अदरवाईज त्या राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ राज्य सरकारचा म्हणजे राज्य विधिमंडळाचा असतो. परंतु राज्यसभा तो अधिकार संसदेला देऊ शकते, परंतु राज्यसभेत तसा ठराव 2/3 बहुमताने म्हणजे विशेष बहुमताने पास करावा लागतो. ठीक आहे, त्यानंतर आहे कलम 312. आता कलम 312 मध्ये असं सांगितलं की अखिल भारतीय स्तरावर जर एखादी नवीन सेवा निर्माण करायची असेल तर तशा प्रकारचा ठराव केवळ आणि केवळ राज्यसभेला पास करावा लागतो. राज्यसभेमध्ये जर तसा ठराव पास झाला आणि अखिल भारतीय स्तरावर जर एखादी सेवा निर्माण करायची असेल, जसं की आता UPSCच्या माध्यमातून जे IAS IPS ही पदं भरली जातात किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जी पदं भरली जातात त्या अखिल भारतीय सेवा आहेत. मग अशा प्रकारच्या अखिल भारतीय सेवा जर आणखीन काही निर्माण करायच्या असतील तर तशा सेवा निर्माण करत असताना सुरुवातीला आपल्याला राज्यसभेची संमती घ्यावी लागते. राज्यसभेने जर अखिल भारतीय सेवा स्थापन करण्यास जर विरोध केला तर तशा प्रकारची अखिल भारतीय सेवा स्थापन करता येत नाही. ठीक आहे, म्हणूनच असं म्हटलं जाते की ही जी राज्यसभा आहे ही राज्यसभा घटक राज्यांच्या अधिकाराचं संरक्षण करते. कारण की होते काय मित्रांनो, अखिल भारतीय सेवा जर निर्माण केली तर ती सेवा निर्माण करते केंद्र सरकार, परंतु ती कार्य करते घटक राज्यामध्ये.
म्हणून मग होते असं की ही अखिल भारतीय सेवा केंद्र सरकारची असते आणि राज्यामध्ये काम करते, म्हणजेच राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू शकते. म्हणून इथे मुद्दा असा आहे की घटक राज्याच्या अधिकाराचं संरक्षण करणं ही जबाबदारी आहे राज्यसभेची. म्हणून मग राज्यसभेची संमती घेतल्याशिवाय देशामध्ये अखिल भारतीय सेवा निर्माण करता येत नाही. ठीक आहे, तो अधिकार प्राप्त होतो केवळ राज्यसभेला कलम 312 नुसार. ठीक आहे, शेवटचा एक विशेष अधिकार पाहू आपण राज्यसभेचा, तो म्हणजे कलम 67 नुसार. कलम 67 मध्ये असं सांगितलं की उपराष्ट्रपतींना जेव्हा पदमुक्त केलं जाईल तर अशा पदमुक्तीचा ठराव, ठीक आहे, पदमुक्तीचा ठराव हा सुरुवातीला केवळ आणि केवळ राज्यसभेतच मांडावा लागतो. ठीक आहे, तशा प्रकारचा ठराव, बरोबर आहे. म्हणजे उपराष्ट्रपती जर समजा राष्ट्रपतींच्या पदमुक्तीचा ठराव आपण पाहिला, महाभियोग, जर राष्ट्रपतींविरुद्ध जर महाभियोग दाखल करायचा असेल तर तो राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहामध्ये दाखल करता येतो. म्हणून आपण त्याला म्हटलं की तो आहे त्यांचा समान अधिकार. परंतु उपराष्ट्रपतींसंदर्भात उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणून उपराष्ट्रपतींविरुद्ध जर महाभियोगाचा ठराव किंवा पदमुक्तीचा ठराव म्हणून आपण त्याला जनरली महाभियोग म्हणणार नाहीत, पदमुक्तीचा ठराव, तो जर ठराव मांडायचा असेल तर तो सुरुवातीला केवळ आणि केवळ राज्यसभेत मांडावा लागतो आणि राज्यसभेमध्ये तो ठराव विशेष बहुमताने म्हणजे 2/3 मेजॉरिटीने पास करावा लागतो. जर तो 2/3 मेजॉरिटीने पास झाला तरच तो पुढे लोकसभेत जातो आणि लोकसभेत साध्या बहुमताने जर तो पास झाला तर मग ते जे उपराष्ट्रपती आहेत तर त्यांचं पद हे रिक्त होत असते. पुढे आपण जेव्हा कार्यकारी मंडळ बघू तेव्हा त्याच्यामध्ये उपराष्ट्रपती हा एक चॅप्टर सेपरेट आपण डिस्कस करणार आहोतच, पण थोडक्यात सध्यापुरतं इतकं पुरेसं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे झाले विशेष अधिकार किंवा विषम अधिकार राज्यसभेचे. आता असेच विशेष अधिकार लोकसभेला कोणते प्राप्त होतात तर लोकसभेला विशेष अधिकार प्राप्त होतात धनविधेयकासंदर्भात. ठीक आहे, आता धनविधेयकासंदर्भात 2 प्रकारचे अधिकार प्राप्त होतात लोकसभेला. कोणते? जसे की पहिला आपण असं म्हणू की धनविधेयक सुरुवातीला केवळ आणि केवळ लोकसभेतच सादर केले जाते. बरोबर आहे, म्हणजे जेव्हा एखादं धनविधेयक आहे आणि ते विधेयक जेव्हा संसदेमध्ये सादर केलं जाते तेव्हा ते सर्वप्रथम लोकसभेमध्ये सादर करावं लागते. हा झाला पहिला अधिकार. दुसरा अधिकार असतो की एखादं विधेयक धनविधेयक आहे अथवा नाही हे ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ लोकसभेच्या सभापतींचाच असतो. ठीक आहे, राज्यसभेचा सभापती ते ठरवू शकत नाही. म्हणजे होते कसं, जनरली धनविधेयक हे भारतीय संविधानामध्ये कलम 110 मध्ये सांगण्यात आलं. ठीक आहे, कलम 110 मध्ये असे काही विषय दिलेत आणि त्या विषयासंदर्भात जर एखादा कायदा असेल तर तो कायदा पास करण्यासाठी जे विधेयक मांडलं जाईल ते विधेयक म्हणजे धनविधेयक. परंतु एखाद्या वेळेस त्या विषयाच्या बाहेर जर एखादा कायदा असेल आणि मग तिथे जर क्वेश्चन मार्क निर्माण झाला की ते विधेयक धनविधेयक आहे अथवा नाही, हा जर प्रश्न निर्माण झाला तर तो प्रश्न सोडवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ लोकसभेच्या सभापतींना प्राप्त होतो. आणि लोकसभेच्या सभापतींनी जर असं म्हटलं की ते संबंधित विधेयक हे धनविधेयकच आहे तर अशा वेळेस त्यांच्या विरुद्ध कुठेही दाद मागता येत नाही. सर्वोच्च न्यायालयात जाता येत नाही, उच्च न्यायालयात नाही, अथवा राष्ट्रपतींकडे दाद मागता येत नाही, कुठेही दाद मागता येत नाही. तिथे लोकसभेच्या सभापतींचा अंतिम निर्णय असतो. ठीक आहे, म्हणून मग धनविधेयकासंदर्भात 2 अधिकार, एक तर धनविधेयक केवळ आणि केवळ लोकसभेत सुरुवातीला मांडावं लागते आणि त्यानंतर ते विधेयक धनविधेयक आहे अथवा नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतींचाच असतो. इवन धनविधेयक पास करत असताना सुद्धा अल्टिमेटली लोकसभेलाच अधिकार प्राप्त झाले, कारण की राज्यसभा तशा प्रकारचं विधेयक नाकारू शकत नाही, केवळ 14 दिवस प्रलंबित ठेवू शकते, ते आपण मागे पाहिलेलंच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू आपण लोकसभेला पुढचा जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजे कोणता, तर संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद हे लोकसभेकडे असते. म्हणजे आपण पाहिलं की साधं विधेयक आणि वित्तीय विधेयक 1 आणि वित्तीय विधेयक 2 ही जी विधेयके आहेत तर ती विधेयके संमत करत असताना जर 2 सभागृहामध्ये, राज्यसभा आणि लोकसभा दोन्ही सभागृहामध्ये जर काही मतभेद निर्माण झाले तर ते मतभेद सोडवण्यासाठी किंवा ते घटनात्मक पेच प्रसंग सोडविण्यासाठी ह्या दोन्ही सभागृहाची एक बैठक बोलवली जाते की ज्याला आपण म्हणतो संयुक्त बैठक. मग आता दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक बोलवल्यानंतर त्या बैठकीचं अध्यक्षस्थान कोण भूषवेल तर त्या बैठकीचं अध्यक्षस्थान हे लोकसभेचे सभापती भूषवत असतात. म्हणजे संयुक्त बैठकीचं अध्यक्षपद हे लोकसभेकडे जाते, लोकसभेच्या सभापतींकडे जात असते. ठीक आहे, तो झाला त्यांचा विशेष अधिकार. त्यानंतर आहे राष्ट्रीय स्तरावर जेव्हा कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते
आणि अशी राष्ट्रीय आणीबाणी जर समाप्त करायची असेल तर तशा प्रकारचा ठराव हा केवळ आणि केवळ लोकसभेमध्ये पारित करता येतो. ठीक आहे, म्हणजे आपण पाहिलं राष्ट्रीय आणीबाणी असो अथवा सर्व प्रकारच्या ज्या आणीबाणी आहेत तर ह्या सर्व प्रकारच्या आणीबाणी संमत करत असताना दोन्ही सभागृहाची संमती आवश्यक असते. परंतु यापैकी जी राष्ट्रीय आणीबाणी आहे तर ती राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा समाप्त करायची असते तेव्हा ती समाप्त करत असताना तसा ठराव केवळ आणि केवळ लोकसभेतच आपल्याला पास करावा लागतो, राज्यसभेत मांडण्याची गरज नाही. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी संमत करण्याचे अधिकार हे समान अधिकार प्राप्त झाले दोन्हीला, परंतु राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करत असताना मात्र केवळ आणि केवळ लोकसभेलाच अधिकार प्राप्त झालेला आहे. राज्यसभा ती राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करू शकत नाही किंवा त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. ठीक आहे, हे सगळं राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्यासंदर्भातला लोकसभेचा विशेष अधिकार. त्यानंतर मंत्रिमंडळाविरुद्ध जर अविश्वासदर्शक ठराव जर संमत करायचा असेल किंवा तसा जर ठराव मांडायचा असेल तर तो केवळ आणि केवळ लोकसभेत मांडता येतो. क्लिअर, आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्या देशाचं जे मंत्रिमंडळ असते तर ते मंत्रिमंडळ नियुक्त होत असताना सुद्धा लोकसभेतच बहुमत असणं अपेक्षित आहे. आणि जर समजा त्या मंत्रिमंडळाचं बहुमत गेलं तर त्यांच्या विरुद्ध विरोधी पक्षाकडून जो अविश्वासदर्शक ठराव आणला जातो तो अविश्वासदर्शक ठराव केवळ आणि केवळ लोकसभेतच आणता येतो. जरी त्या मंत्रिमंडळामध्ये राज्यसभेतील सदस्य सुद्धा सहभागी असतील, आपण पाहिलं की मंत्रिमंडळात सहभागी होणे हा राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांचा दोघांचाही अधिकार आहे. बरोबर आहे, म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा यांचे सदस्य इक्वल लेवलवर मंत्रिमंडळामध्ये सहभागी होऊ शकतात. परंतु त्याच मंत्रिमंडळाविरुद्ध जेव्हा अविश्वासदर्शक ठराव आणायचा असतो तेव्हा तो ठराव केवळ आणि केवळ लोकसभेतच आणता येतो. आणि तो ठराव जर लोकसभेमध्ये जर पास झाला तर मग अशा वेळेस तिथे त्या मंत्रिमंडळाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. तर हे झाले मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभेचे विशेष अधिकार, हे झाले समान अधिकार. आणि याआधी आपण पाहिलं होतं कायदेविषयक अधिकार दोन्ही सभागृहाला कोणते प्राप्त होतात. तर इथे आपले जे राज्यसभा आणि लोकसभेचे जे अधिकार होते हे अधिकार संपलेले आहेत मित्रांनो. जर कुठे काही समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये निश्चितच कळवा. जर कुठे काही अडचण असेल तर नेक्स्ट चॅप्टरमध्ये मी तुमची ती अडचण क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करतो. आणि जे पुढचं जे आपलं चॅप्टर आहे तर त्या पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर राज्यसभा आणि लोकसभेचे जे प्रमुख असतात, राज्यसभेचे प्रमुख जसं की उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, तसंच लोकसभेचे जे सभापती आहेत ते, आणि या संदर्भात आपण इथे डिस्कस करणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे सभापती. तर मित्रांनो अपेक्षा आहे लेक्चर तुम्हाला समजलं असेल. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत चला, स्वतःच्या नोट्स तयार करत चला आणि त्याचं रिव्हिजन मात्र निश्चित करत चला. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.